नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. आजच्या व्हिडिओमधून आपण हे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो, की नेमका पीक विमा तुम्हाला किती मिळू शकेल, हेक्टरी पीक विमा तुमच्या खात्यामध्ये किती पडू शकेल, या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करून लाईक करा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला या व्हिडिओतून सर्व गोष्टी समजणार आहेत की तुम्हाला नेमका पीक विमा किती मिळेल. मुख्य तरी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच आहे, यात वाद नाही. परंतु आपण असो अथवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस असो, यांनी अतिवृष्टी झाल्यावर एक शब्द दिलेला होता की प्रति हेक्टरी 17,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल. त्या पद्धतीने सर्व सोशल मीडिया असो, आपण असो, सर्व शेतकऱ्यांना कमीत कमी 17,500 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल हे सांगितलेलं होतं, आपण स्पष्ट केलेलं होतं. परंतु शेतकरी मित्रांनो, आता वस्तुस्थिती वेगळी दिसत आहे. नेमकं काय दिसत आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्याने तो काळ भयंकर होता, संकटाचा होता आणि शेतकऱ्याला कुठंतरी धीर द्यावा लागेल या पद्धतीने जरी बोललेलं वाक्य जरी असलं तर खरंच आपल्याला 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा मिळेल का हो? कारण आपण अपेक्षा काय करतो, तो कमीत कमी 17,500 रुपये शेतकऱ्यांना मिळतील आणि जास्तीत जास्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं होतं, जास्तीत जास्त 35,000 रुपये मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व समजून जाणार आहे. कारण आता अंतिम पैसेवारी आलेली आहे आणि तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे या सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत. शेतकरी, महत्त्वाची गोष्ट, ज्या महसूल मंडळामध्ये जास्त नुकसान, ज्या महसूल मंडळाची पैसेवारी कमी, अशा शेतकऱ्यांना चांगली रक्कम मिळणार आहे. मग 17,000च मिळतील का? 17,000 बी मिळू शकतात, 17,000पेक्षा जास्तही मिळू शकतात आणि जास्तीत जास्त चान्सेस 17,000च्या आतलाच आकडा येऊ शकेल. त्यामुळं पैसेवारी किती आली आहे हे तुम्हाला तुमच्या महसूल मंडळात चौकशी तुम्ही करू शकता. विषय कसा असतो, 7 ते 8 गावाचं एक जरी महसूल मंडळ असलं तर त्या 8 गावातल्या रिपोर्टवर महसूल मंडळाची अंतिम पैसेवारी येते. एखाद्या गावची पैसेवारी समजा 20 पैसे आली, इतर गावची 35, 36, 38 पैसे आली, तर 20 पैसे आलेल्या अंतिम पैसेवाऱ्याला आलेल्या शेतकऱ्यालाही जेवढी महसूल मंडळात रक्कम मंजूर झालेली आहे तेवढीच रक्कम त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे, यात वाद नाही. त्यामुळं महसूल मंडळाला जी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, जी अंतिम पैसेवारी आहे, त्या अंतिम पैसेवारीच्या आधारे एक आकडा फिक्स केला जाईल आणि त्या महसूल मंडळाला ते पैसे वाटप केले जातील. समजा तुमच्या महसूल मंडळाबाजूला दुसरं महसूल मंडळ आहे, त्याची जर पैसेवारीमध्ये कमी जास्त असेल तर त्या महसूल मंडळाचा आकडा हा वेगळा असू शकणार आहे. त्यामुळं तुमच्या महसूल मंडळामध्ये जितका आकडा आहे तितका आकडा इतर महसूल मंडळामध्ये नसेल. महत्त्वाची गोष्ट, कारण तुमच्या महसूल मंडळाला समजा 17,000 हेक्टरी रक्कम जर पीक विमा मंजूर झाला तर बाजूच्या मंडळाला 17,000पेक्षा जास्तही मिळू शकतो किंवा 17,000पेक्षा कमीही मिळू शकतो, कारण त्या महसूल मंडळाच्या पैसेवारीवरच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो, अगोदर काय व्हायचं, बांधाला बांध लागून जरी एखादा शेतकरी असला तर एखाद्या शेतकऱ्याला 50,000 रुपये यायचे आणि त्याच्या बाजूच्या शेतकऱ्याला फक्त 10,000 रुपये यायचे. पण अशी गोष्ट आता या पीक विम्यामध्ये घडणार नाही, कारण बांधाला बांध जरी असला त्याला हेक्टरी रक्कम जितकी रक्कम मिळणार आहे तितकीच रक्कम त्याही शेतकऱ्याला मिळणार आहे. त्यामुळे महसूल मंडळातील आकडा हा सेम आकडा असेल आणि इतर महसूल मंडळातील आकडा हा वेगवेगळा असेल. त्यामुळं दुसऱ्या महसूल मंडळामध्ये रक्कम वेगळी मिळणार, आपल्या महसूल मंडळामध्ये रक्कम वेगळी मिळणार आणि नेमका पीक विमा हेक्टरी किती मिळणार हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो, तर हे आपल्या अंतिम पैसेवारीच्या आकड्यावर हे समजणार आहे. जेवढी अंतिम पैसेवारी तुमची कमी आली आहे तेवढी रक्कम तुम्हाला जास्त मिळणार आहे. अंतिम पैसेवारीची रक्कम जेवढी जास्त तेवढा पीक विमा तुम्हाला कमी मिळणार आहे. त्यामुळं माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि हेक्टरी 17,000 रुपये जरी सांगितलेलं असलं तर ह्या बाबी बोलण्यापुरत्या झाल्या आणि त्यांची पत्ती सर्व आता खुल्ले होत आहेत. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही मला वाटत नाही सत्यात उतरल, कारण आता सांगतायत की पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावरच पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तेव्हा काय सांगितलं,
पीक कापणी प्रयोगाची गरजच नाही, पिकं शिल्लक नाहीत. मग तुम्ही पीक कापणी प्रयोग घेतलेतच कशाला आणि आता पीक कापणी दाखवून तुम्ही हेक्टरी रक्कम कमी करताय कशाला? हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो. आणि ज्या महसूल मंडळामध्ये अंतिम पैशेवारीची रक्कम जेवढी कमी आलेली आहे तेवढा पीक विमा तुम्हाला जास्त मिळेल. आकडा किती येईल, काय येईल या गोष्टी 15 तारखेच्या नंतरच आपल्याला समजणार आहे. परंतु सत्यता ही आहे शेतकरी मित्रांनो, 17 ते 17,500 रुपये पीक विमा हा जेवढा पैशाची आणेवारी कमी असेल, अंतिम पैशेवारी कमी असेल त्या शेतकऱ्यांना मिळू शकतो. आणि 17,000 पेक्षा कमी पीक विमा हा पैशेवारीच्या आधारित. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना 17,000 पेक्षा कमीच पीक विमा मिळू शकतो. आणि कमीत कमी शेतकऱ्यांना हा 17 ते 17,500, 18, 19 इतका पीक विमा मिळू शकतो. कारण जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा बोलताना काय स्पष्ट करण्यात आलं, हेक्टरी 35,000 मिळतील, हेक्टरी 54,000 मिळतील, हेक्टरी 45,000 मिळतील, 35,000 येतील. सर्व पुढाऱ्यांनी मोठं बोलले. परंतु आता जी वस्तुस्थिती समोर येत आहे त्या वस्तुस्थितीमध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये पूर्ण भिन्नता दिसत आहे. त्यामुळे आता आपलं फक्त इकडं लक्ष द्यायची, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. फक्त आपल्या महसूल मंडळाच्या अंतिम पैशेवारी किती येते पहा. त्या अंतिम पैशेवारीच्या आधारे तुमची हेक्टरी रक्कम ठरायला सुरुवात होईल आणि 15 जानेवारीच्या नंतर तुम्हाला क्लेम स्टेटसमध्ये ती रक्कम दाखवायला ही सुरुवात होईल. तेव्हाच समजेल आपल्याला की रक्कम हेक्टरी आपल्याला किती मिळणार आहे. मग आता 17,500 मिळतील, त्याच्यापेक्षा जास्त मिळतील का त्याच्यापेक्षा कमी मिळतील, हे पाहणं औत्सुक्याचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या ज्या जिल्ह्याची अजून आणेवारी आलेली नाही, ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम पैशेवारी आलेली नाही, असे जिल्हे जे आहेत ते जास्त अतिवृष्टी झालेली आहेत आणि त्यांची पैशेवारी ही चांगलीच पैशेवारी येणार आहे. त्यामुळं ज्या ज्या जिल्ह्याचा अजून अंतिम पैशेवारी आलेली नाही त्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण त्यांची पैशेवारी जर आलेली नसेल, तुमची पैशेवारी ही चांगली येणार आहे. कारण अतिवृष्टी जास्त झालेले जिल्हे हे मागं ठेवण्यात आलेले आहेत आणि अतिवृष्टी कमी झालेले जिल्हे हे पीक कापणीच्या अहवालावर, पीक कापणीच्या प्रयोगावर त्यांची अंतिम पैशेवारी आलेली आहे. तरीही त्यांची कमी आहे, परंतु त्याच्यापेक्षाही कमी हे जास्त अतिवृष्टी जास्त झालेले जे मराठवाड्यातील जिल्हे आहेत यांच्यासाठी येणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी अंतिम पैशेवारी ज्यांची आलेली आहे अशाने आपला आकडा बघा. किती आकडा आहे त्या आकड्याच्या माध्यमातूनच आपल्याला पीक विमाचा आकडा ठरणार आहे. कारण आकडा ठरवण्याचा अधिकार फक्त पीक विमा कंपनीचा आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तेव्हा सहज बोलून गेले, परंतु आता किती येतात हे पाहणं गरजेचं आहे. कारण आता एकदा माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकदा स्पष्ट करावं, एकदा बोलावं की तुम्हाला 17,000 रुपये 500 रुपये मिळणार आहेत. कारण धीर तर येईल शेतकऱ्याला. परंतु आता ह्या सर्व गोष्टी या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर ठेपलेल्या आहेत. त्यामुळे आता पीक कापणी प्रयोग असो, अंतिम पैशेवारी असो, या गोष्टीच्या प्रोसेसनंतर 15 जानेवारीच्या नंतर आपल्याला क्लेम स्टेटसमध्ये आकडे दिसायला सुरू होतील व तुमच्या महसूल मंडळामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी रक्कम किती मिळणार आहे ही सर्व गोष्टी ते स्पष्ट होऊन जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीच्या शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.